नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 6 आपण पाहिलेलं आहे, वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष. वसाहतवाद विरुद्ध ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांचा संघर्ष आपण पाहिला. उमाजी नायकांचा सशस्त्र उठावापासून 1947च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहाट असेल 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचा इतिहास आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे की ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात कशा पद्धतीने संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात तर असेलच परंतु बंगाल असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, मद्रास असेल, पंजाब असेल, या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या वेगवेगळ्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेला लढा आपण पाहिला. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झालेला 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार समाप्त करण्यात आला आणि 1858च्या कायद्याने राणीच्या जाहीरनाम्याने 1858चा कॅनिंगचा जाहीरनामा असेल, राणीचा जाहीरनामा किंवा 1858चा कायदा असेल, या कायद्याने ब्रिटिश संसदेचा कारभार सुरू झालेला आपण पाहिला. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना असेल, 1857च्या उठावाचे परिणाम असतील किंवा लॉर्ड डलहौसीची धोरणं असतील, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना पाहिली 1885, 28 डिसेंबर 1885ला भारतातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना व्योमचंद्र बॅनर्जी आणि 72 तरुणांनी एकत्र येऊन भारतातील मुंबई या ठिकाणी केलेली स्थापना पाहिली आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची वाटचाल आपण पाहिली. सुरुवातीचा कालखंड मवाळवाद्यांचा असेल, दादाभाई नौरोजी असतील, न्यायाधीश गोखले असतील, न्यायाधीश तेलंग असतील, अशा शांतताप्रिय लोकांच्या नेतृत्वाखाली 1905 पर्यंतची वाटचाल पाहिली. 1905 ते 1920 लाल बाल पाल यापूर्वी झालेला इतिहास आहे आपल्याला. लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक, जहालवादी विचारसरणीच्या गटाचं वर्चस्व 1905 ते 1920 असेल आणि 1920 पर्यंत जहालवाद्यांनी राष्ट्रीय काँग्रेसवर मिळवलेला ताबा असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली जशास तसं उत्तर दिलेलं आपण पाहिलं असेल आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधीजीचे युग आपण पाहिलं. महात्मा गांधीजींच्या बरोबरच अनेक क्रांतिकारक, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील, उधमसिंग असतील, चापेकर बंधू असतील, असे अनेक नावं असतील की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा गतिमान झाला. जशास तसं हातात शस्त्र घेऊन त्यांनी दिलेलं उत्तर असेल. आणि त्यानंतर महात्मा गांधीजींची सत्य व अहिंसा असहकार चळवळ असेल, भारत छोडो आंदोलन असेल, चले जाव आंदोलन असेल, हे सर्व आपण या प्रकरणात पाहिलं. या प्रकरणावरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत. त्यामधील दिलेल्या पर्यायापैकी पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा किंवा पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आहे, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टिंबटिंब जिल्ह्यात होते. हंसाजी नाईकांचा उठाव. बंजारा समाजाचे हंसाजी नाईक असतील, नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेला उठाव असेल. त्यानंतर दुसरा आहे, बिहारमधील ब्रिटिश मळे मालक तेथील शेतकऱ्यावर टिंबटिंब लागवडीची सक्ती करत होते. आपण पाहिलेला आहे हा प्रश्न बिहार संबंधित आहे. चंपारण्य सत्याग्रह आपण पाहिला गांधीजींच्या काळात. कशासाठी झाला? निळीच्या मळ्याची सक्ती करत होती किंवा निळीचं पीक घेण्यासाठी सक्ती केली जात होती. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय सभा पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे झाली प्रश्न आला तर मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचा निर्माता किंवा या पक्षाची निर्मिती कोणामुळे झाली तर उत्तर असेल ॲलन ह्यूम, ब्रिटिश अधिकारी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर वार्षिक परीक्षेला विचारले जाणारे
हे 4 प्रश्न लक्षात ठेवायचे. व्योमचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष, संस्थापक ॲलन ह्यूम, स्थापना झालेले ठिकाण मुंबई आणि स्थापना झालेली साल असेल 28 डिसेंबर 1885. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाच्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. चित्तूर सिंगच्या नेतृत्वाखाली उठाव केलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारस हक्क नामंजूर केला 1848 ते 56, की ज्याच्यामुळे 1857चा उठाव झाला. असा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड डलहौसी. दत्तक वारस नामंजूर त्याने केलेला आपण पाहिलेला आहे. त्यानंतर 1857च्या उठावाच्या काळात नेपाळचा राजा टिंबटिंब याने गुरखा फलटण मदतीस पाठवली. नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील किंवा बहादूरशाह जफर असेल. ब्रिटिशांच्या विरोधात यश येत आहे म्हणल्यानंतर ब्रिटिशांच्या मदतीला कोण आला? जंग बहादूर हा गुरखा सैन्यांची तुकडी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, राणी लक्ष्मीबाई यांचा टिंबटिंब याने पराभव केला. राणी लक्ष्मीबाई झाशी संस्थान खालसा करण्यासाठी पुकारलेला लढा असेल. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई. सर ह्यू रोज यांनी राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव केलेला होता किंवा त्यांचा त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये वीरमरण त्यांना आलेलं होतं. त्यानंतर ग्वाल्हेरचा सरदार टिंबटिंब याने तात्या टोपे यांच्या विश्वासघाताने ब्रिटिशांच्या ताब्यात दिले. सरदार मानसिंग पाहिलेलं आहे आपण. सरदार मानसिंग याने विश्वासघात करून तात्या टोपेंना ब्रिटिशांच्या हवाली केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना फासावर लटकवलेलं होतं. त्यानंतर 1857चे स्वातंत्र्य समर हे टिंबटिंब यांचे पुस्तक ब्रिटिश सरकारने जप्त केले. स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत टिंबटिंब या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ब्रिटिश अधिकारी असेल 1857च्या उठावात उत्तर प्रदेशमध्ये असणारा अधिकारी, त्याने 1885ला लोकशाहीमध्ये विरोधी पक्षासारखी एखादी संघटना असावी म्हणून कशी स्थापना केली? राष्ट्रीय सभेची. आणि तो कोण होता? ॲलन ह्यूम. लक्षात राहू द्या, ॲलन ह्यूम याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभा स्थापन झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. लक्षात राहू द्या, आझाद हिंद सेना म्हणलं की आपल्याला काय आठवतं? सुभाषचंद्र बोस. परंतु आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली असेल? रासबिहारी बोस यांनी केली. आणि त्यांनी नंतर सर्व सूत्र सुभाषबाबूंना बोलावून आझाद हिंद सेना संपूर्ण सुभाषचंद्र बोस यांच्या ताब्यात दिली होती किंवा त्यांना प्रमुख केलेलं होतं. त्यानंतर 8 ऑगस्ट 1842 रोजी राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात टिंबटिंब यांनी छोडो भारत हा ठराव मांडला किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाला. त्यावेळेस कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मांडलेला हा ठराव होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपास असताना टिंबटिंब यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, मुस्लिम लीगचे अध्यक्ष असतील बॅरिस्टर जिना, यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. जसं आपल्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी आपण म्हणतो, तसं पाकिस्तानच्या निर्मितीचे प्रमुख म्हणून वजीर आझम असं बॅरिस्टर जिना यांना म्हणलं जातं किंवा तिकडच्या चलनावर बॅरिस्टर जिना यांची मुद्रा छापलेली असते, फोटो छापलेला असतो. पाकिस्तानचे जनक असं त्यांना म्हणलं जातं. 1930 पासूनच त्यांनी काय केलं होतं? मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावं अशा पद्धतीची स्वतंत्र राष्ट्रासाठी आग्रह धरलेला होता. त्यानंतर स्वतंत्र भारताचे संविधान टिंबटिंब रोजी अंमलात आले. 2 तारखा लक्षात ठेवायच्या. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाली? 15 ऑगस्ट 1947. आणि भारतीय संविधान अस्तित्वात कधी आले असा जर प्रश्न असेल तर उत्तर काय असेल? 26 जानेवारी
1950. प्रजासत्ताक दिन आपण म्हणतो आणि स्वातंत्र्य दिन म्हणतो. 2 तारखा लक्षात ठेवायच्या. स्वातंत्र्य मिळाली 15 ऑगस्ट 1947. कायद्याचं राज्य प्रजासत्ताक अस्तित्वात कधी आलं? 26 जानेवारी 1950 असेल. त्यानंतर 1875 1857 बराकपूर छावणीत टिंबटिंब यांनी सैनिकांनी असंतोषाला तोंड फोडले. टिंबटिंब सैनिकांनी, मंगल पांडे असेल, बराकपूरची छावणी असेल, या ठिकाणी इनफिल्ड नावाच्या बंदुका आपण पाहिलेला आहे सर्व इतिहास. इनफिल्ड बंदुका वापरण्यास नकार देऊन त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये. त्यानंतर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा टिंबटिंब यांनी केली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गाजलेली घोषणा आपल्याला माहीत आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं कोण म्हणलं होतं? आझाद हिंद सेनेचा हे घोषवाक्य होतं, नारा होता. सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला हा नारा होता. त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये पहिली जोडी आहे रामसिंग कुक्का असेल. पंजाबमध्ये सरकारविरोधात उठावाचे आयोजन. पंजाबमधील क्रांतिकारक आहेत, ती जोडी बरोबर आहे. त्यानंतर वासुदेव बळवंत फडके, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात उठाव. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा महाराष्ट्राच्या त्यावेळच्या ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र क्रांती केली होती. तरुणांना एकत्र करून बंदुकीचं प्रशिक्षण देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना एकत्र केलं होतं. त्यानंतर चापेकर बंधू, लॉर्ड कर्झनची हत्या. चापेकर बंधू कर्झनची हत्या ही जोडी काय आहे? चुकीची जोडी आहे, दुरुस्त करावी लागेल. चापेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? प्लेग कमिशनर रॅडचा खून केलेला होता. पुणे या ठिकाणी प्लेगची साथ आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीयांवर केलेला रॅडने अत्याचार सहन न झाल्यामुळे चापेकर बंधूंनी काय केला होता? रॅडचा खून केलेला होता. त्यानंतर दुसरी जोडी आहे अरविंद घोष, अनुशीलन समितीचे प्रमुख. बरोबर आहे जोडी. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, अभिनव भारत गुप्त संघटनेचे प्रमुख. ही जोडी बरोबर आहे. अभिनव भारत संघटना सावरकरांनी स्थापन केली होती. लाला हरदयाळ, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना. ही जोडी बरोबर आहे. भारताच्या बाहेर इंडिया हाऊसची स्थापना करून क्रांतिकारकांना मदत लाला हरदयाळ यांनी केलेली होती. गदर पार्टी असेल. चंद्रशेखर आझाद, लाला हरदयाळ, ही जोडी इंडिया हाऊसच्या ऐवजी काय पाहिजे? गदर पार्टी पाहिजे. गदर संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली होती. आणि पुढची जोडी आहे चंद्रशेखर आझाद, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख. त्यांनी स्थापन केलेली ही संघटना होती, आर्मी होती. ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या किंवा यानंतरचा प्रश्न असेल नकाशा वाचन. पुढच्या तासाला आपण पाहूया नकाशा वाचन कशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतरची जो प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. वार्षिक परीक्षेसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. 2 मार्कासाठी संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 6 नावं आहेत. त्यामध्ये 2 नावं आपल्याला दिलेली आहेत. पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुंवर सिंग आणि बख्तर खान, ही 2 नावं दिली आहेत. आपल्याला राहिलेली 4 नावं पूर्ण करायची आहेत नकाशामध्ये दिलेली. त्यामध्ये कुठली नावं येतील? झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यानंतर नानासाहेब पेशवे, त्यांच्याबरोबर असलेले तात्या टोपे आणि बेगम हजरत महल. बेगम हजरत महल नवाबाच्या पत्नीचं नाव आहे. उत्तर भारतातील संस्थानिक नवाब असेल, त्यांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1857च्या उठावामध्ये सहभाग नोंदवला होता. उत्तर भारतातील ही प्रमुख नावं आहेत. म्हणजे कुंवर सिंग असेल, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बख्तर खान, राणी लक्ष्मीबाई आणि बेगम हजरत महल असेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. त्यानंतर सातारच्या प्रतिसरकारने केलेली जनहिताची कामे संकल्पना चित्रात आहे. त्यामध्ये उत्तर काय असेल? कर गोळा करणे.
कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्याचा निकाल देणे आणि गुन्हेगारांना शिक्षा देणे, अशा पद्धतीचं संकल्पना चित्र आहे. अशा पद्धतीने प्रकरण 6वे आपण स्वाध्यायासह पूर्ण केलेलं आहे. प्रकरण 7वे असेल. 7वं प्रकरण आपण पुढच्या तासाला सुरू करूया. कशा पद्धतीने भारतातील संस्थानिकांचं विलिनीकरण असेल किंवा निर्वासितांचे एकीकरण असेल. संस्थानिकांचं किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या भागातील प्रदेश असतील, भारतीय संस्थान असतील, भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी कोणकोणत्या राज्याने प्रतिसाद दिला किंवा कोणी विरोध केला ते आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. साधारणतः निर्वासितांचे एकीकरण असेल, दादर नगर हवेली असेल, गोवा असेल, पाँडिचेरी असेल, अनेक या ठिकाणी किंवा नवाबाचं हैदराबाद संस्थान असेल, जुनागड संस्थान असेल, याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहूया. 6 प्रकरणं आपली स्वाध्यायासह पूर्ण झालेली आहेत. 7वं प्रकरण आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.